पुण्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी प्रभाग क्रमांक 41 ड गटातील निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे। या गटात सर्वसाधारण प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीचे अतुल तरवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फारुख इनामदार यांच्यात थेट लढत पाहायला मिळते। कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुख इनामदार मागील निवडणुकीत पराभूत झाले होते, मात्र यावेळी ते पुन्हा एकदा सत्तेच्या जोरावर मैदानात उतरले आहे। ही निवडणूक महायुतीतील दोन प्रभावी पक्षांमधील लढत ठरत असून या मतदारसंघात हिंदू मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत। भाजपच्या हिंदुत्वाचा अजेंडा, केंद्र व राज्यातील भाजप युती सरकार, महापालिकेत सत्ता आल्यास भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून होणारा विकास, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसमावेशक राजकारण या मुद्द्यांवर ही निवडणूक अवलंबून आहे। फारुख इनामदार हे आमदार चेतन तुपे यांचे जवळचे मानले जातात, तर अतुल तरवडे आमदार योगेश टिळेकर यांचे निष्ठावंत शिलेदार आहेत। दोन आमदारांची प्रतिष्ठा, आजवर झालेले उपक्रम आणि भविष्यातील विकासाचा अजेंडा या सगळ्यामुळे प्रभाग 41 ड गटातील ही लढत अत्यंत चुरशीची ठरत आहे। अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे हडपसरसह संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे।